राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यापर्यंत टरबूजाची तिथं मोठ्या प्रमाणात लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, टरबूज, खरबूज या पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही वेलवर्गीय त्याच्यासोबतच फळवर्गीय पिकामध्ये आपल्याला दोन प्रमुख ज्या काही समस्या आहेत, विशेष करून टरबूज आणि खरबूज या पिकामध्ये पाहायला मिळतात. त्या दोन नेमकं समस्या कोणत्या आहेत, त्याच्यावरती आपल्याला कशाप्रकारे उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपलं या पिकाचं उत्पादन आपण कशाप्रकारे वाढवू शकतो, अतिशय थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये आपण इथं चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी 30-35 दिवसाच्या आसपास आपल्याला या प्रॉब्लेम तिथं पाहायला मिळतो. विषय काय राहतो मित्रांनो माहिती आहे का, टरबूज या पिकाचे जे काही फुलं असतात तर त्या एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये जे काही परागकण असतात तर ते आपल्याला तिथं ट्रान्सफर होणं गरजेचं असतं. परागीभवन आपण ज्याला म्हणतो, तर ते परागीभवन हे नॅचरली आपल्याला टरबूज, खरबूज या पिकामध्ये पाहायला मिळतं. परंतु ते परागीभवन करणारे जे काही मुख्य करून जी कीड असते किंवा त्या परागीभवनाला कारणीभूत ठरणारी जी मधमाशी असते, तर त्या मधमाशीचा आपल्याला सध्याच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही तुटवडा आहे तर तो पाहायला मिळतो. आणि एकंदरीत आपल्या शेतामध्ये जर मधमाशाच जर नाही आल्या तर आपलं टरबूज, खरबूज पिकाची जी काही सेटिंग आहे तर ती तिथं होतच नाही आणि आपलं मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान आहे तर ते होऊ शकतं. सध्याच्या काळामध्येच आपल्याला जे काही कांद्याचं बीज उत्पादनाचे जे प्लॉट असतात तर त्याच्यावरती सुद्धा जी मधमाशी आहे तर ती येणं गरजेचं असतं. परंतु शेतामध्ये मधमाशी येत नाही, परंतु मधमाशी आपल्या शेतात बोलवण्यासाठी आपलं पाटील बायोटेक कंपनीचं एक अतिशय उत्कृष्ट उत्पादन, एक औषध उपलब्ध आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो क्वीन बी. मित्रांनो, जर तुमच्या तिकडं ड्रोनचं व्यवस्थापन जर असेल तर ड्रोननी जर फवारणी केली तर आपल्याला अतिशय जबरदस्त रिझल्ट क्वीन बीचे तिथं पाहायला मिळतील. प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला 250 मिली जे काही क्वीन बी आहे तर याची आपल्या शेतामध्ये फवारणी करायची. किंवा तुमचा 15 लिटरचा 20 लिटरचा पंप असेल तर 25 ते 30 मिली प्रति 15-20 लिटरच्या फवारणी पंपासाठी तुम्ही जे काही क्वीन बीचं प्रमाण आहे तर ते वापरू शकता. मित्रांनो, क्वीन बीचा वापर करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 4-5 दिवस अगोदर कुठलंही कीटकनाशक किंवा कोणतंही औषध जे आहे तर ते आपल्याला शेतामध्ये फवारणी करायची नाही. याच्या व्यतिरिक्त 5-6 दिवसापर्यंत आपल्याला आपल्या शेतामध्ये इतर कुठलंही औषध फवारणी करायची नाही. बऱ्यापैकी आपल्याला क्वीन बीचा वापर कधी करायचा आहे माहिती का, ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फुलधारणा वगैरे सुरू होईल अशा टायमाला आपल्याला क्वीन बीचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. दुसरी एक सगळ्यात मोठा जो शत्रू आहे आपल्या टरबूज, खरबूज पिकामध्ये तर तो शत्रू म्हणजे फळमाशी. मित्रांनो, होतं काय, बऱ्यापैकी आपलं फुलातून ज्यावेळेस फळात रूपांतर झालेलं असतं, एकदम नाजूक अवस्थेमध्ये आपलं टरबूज, खरबूज पीक असतं, तर अशा टायमाला जी काही फळमाशी असते तर ती आपल्या शेतामध्ये येते आणि कितीतरी फळांना तिथं डंक मारून जाते. यानं काय होतं माहिती का, भविष्यामध्ये एकतर ते नॉर्मल सेटिंग असेल थोडीफार झालेली तर ती तिथली तिथंच गळून जाते, किंवा थोडं मोठ्या आकाराचं जर फळ असेल तर अशा टायमाला जे फळ आहे तर ते तिथं सडून जात राहतं. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला माहिती का, अशा प्रकारचे जे मक्षकारी सापळे आहेत तर ते प्रति एकरासाठी 15 सापळे आपल्याला शेतामध्ये बसायचे. या सापळ्यासोबत, या ग्लाससोबत अशा प्रकारची जी काही मक्षकारीची वडी येते, याच्यामध्ये लूर असते मित्रांनो, तर ती लूर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची. शक्यतो आता हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घालण्याचा प्रयत्न करा, किंवा जो काही हँडग्लोव्ज येतात मित्रांनो तर तो हँडग्लोव्ज घालण्याचा प्रयत्न करा. ह्या वडी जी आहे तर हिला डायरेक्ट हात लावू नका, कारण याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचा गंध राहतो मित्रांनो. तर अशा प्रकारची एक वडी असते मित्रांनो. ही वडी काय करायची आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, ह्या ग्लासमध्ये ऑलरेडी आपण आत्ताच इथं वडी शेतकऱ्यांनी सेट केलेली आहे. आणि बऱ्यापैकी असं आपल्याला आपल्या पिकाच्या हाईटपासून एक अर्धा फूट उंचीवरती हा जो ग्लास आहे मक्षकारीचा तर तो सेट करायचा आहे. 10-15 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये 2 ज्या फळमाशा आहेत तर त्या फळमाशा येऊन इथं लगेचच्या लगेच अटकलेल्या आहेत मित्रांनो. तर फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हा जो काही जुगाड आहे तर आपल्याला आपल्या शेतामध्ये तिथं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या महत्त्वाच्या 2 समस्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट करा. व्हिडिओ इतर गरजवंत मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला निश्चित शेअर करा. तोपर्यंत राम राम.